शांती. आज 23/11/2024 मुरली आहे. बाप-दादा मधुबन. महावाक्य आहे, गोड मुलांनो, देही अभिमानी होऊन सेवा करा तर पावलोपावली सफलता मिळत राहील. प्रश्न आहे, कोणत्या आठवणीमध्ये राहिलात तर देह अभिमान येणार नाही. उत्तर, सदैव आठवण पाहिजे की आम्ही गॉडली सर्वंट म्हणजेच ईश्वरीय सेवाधारी आहोत. सेवाधारीला कधीच देहाचा अभिमान येऊ शकत नाही. जितके जितके योगमध्ये राहाल तितके देहाचा अभिमान नष्ट होत जाईल. म्हणजे सगळं काही बाबा करून घेत आहेत, माझं आपण काही करत नाही असा अहंकार, देहाचा अभिमान खोटा येणार नाहीये. प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी वाटेल ही सेवा आहे. प्रत्येक गोष्ट बाबा माझ्याकडून करून घेत आहेत, बाबा करून घेत आहे, मी नुसतं निमित्त मात्र आहे, असं सगळं म्हणूनसाठी आपण देहाचा अभिमान न ठेवता आपण आत्मा देहामध्ये असलेला देही मी आहे, देहामध्ये देही अभिमानी बनायचं आहे. तर काय होईल, तर आपल्याला बाबांच्याकडून प्राप्ती होईल. म्हणजेच आपण बाबा आपल्यासाठी आपल्याकडून करून घेत आहे आणि मी बाबांच्यासाठी करत आहे. प्रत्येक कार्य बाबांच्यासाठी करत आहे. प्रत्येक जिम्मेदारी मी बाबांसाठी निभावत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, देह अभिमानी असणाऱ्यांना ड्रामानुसार कोणती सजा मिळते. उत्तर, त्यांच्या बुद्धीमध्ये जे ज्ञान राहतच नाही. श्रीमंत लोकांना पैशामुळे देह अभिमान असतो, त्यामुळे हे ज्ञान ते समजू शकत नाहीत. ही देखील सजा मिळते. गरीब सहज समजून घेतात. किती मोठी गोष्ट सांगितलेली आहे बाबांनी. तर आपण मुरलीच्या सारमध्ये आपण काय बघत असतो, मुरलीचं महावाक्य, मुरलीचा प्रश्न उत्तर आणि मुरलीमधून आपण पाहत असतो धारणा. तर आज आपल्याला बाबा धारणा वरदानामध्ये सांगत आहेत की गोड मुलांनो, तुम्ही सगळं काही करताना सुद्धा मन मनाभाव राहायचं आहे, मन बाबांना द्यायचं आहे. बाबा सांगतात धारणेमध्ये, सदैव या आनंदामध्ये आणि नशेमध्ये राहायचं आहे की आता आपण ईश्वरीय परिवारातली आहोत. स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहे, त्याचे प्रेम आम्हाला मिळत आहे, ज्या प्रेमामुळे आम्ही देवता बनतो. या पूर्वनियोजित ड्रामाला अचूकपणे समजून घ्यायचं आहे. यामध्ये कोणतीही चूक होऊ द्यायची नाही. जी कृती झाली ती पुन्हा रिपीट करायची नाही चुकीची. या गोष्टीला चांगल्या मनाने समजून घेऊन चाला तर कधीच तुम्हाला रागसुद्धा येणार नाही. म्हणजे चुकीची गोष्ट एखादी केली तर ती परत चुकीची नाही करायचं, एवढं आपल्याला स्वतःवरती लक्ष ठेवायचं आहे. वरदान. तुफान आला म्हणजे काही जीवनामध्ये प्रॉब्लेम येतील, कष्ट असेल ते सगळं. तुफान आला तोफा म्हणजेच गिफ्ट किंवा बक्षीस. तुफान आला तोफा समजून सहजपणे पार करणारे संपूर्ण आणि संपन्न भव. जेव्हा सर्वांचे लक्ष संपूर्ण आणि संपन्न बनवायचं आहे, जेव्हा सर्वांचं लक्ष संपूर्ण आणि संपन्न बनवायचं आहे तर छोट्या छोट्या गोष्टींना घाबरू नका. मूर्ती बनत आहात ना, तर ठोके थोडे तर बसणारच. जो जितका पुढे असतो त्याला वादळे देखील सर्वात जास्त पार करावी लागतात, परंतु ती वादळे त्यांना तुफान वाटत नाही तर तोफा भेटवस्तू वाटते ना. ही वादळे देखील अनुभवी बनवणारा एक नजराणा बनतात. त्यामुळे विघ्नाचे स्वागत करा आणि अनुभवी बनून पुढे जात राहा. बोधवाक्य म्हणजेच बाबांचा आशीर्वाद, म्हणजेच स्लोगन, निष्काळपणा नाहीसा करायचा असेल तर चिंतनामध्ये राहून स्वतःची तपासणी करा. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांच्या मनापासून अनगिनत पदम गुना शुक्रिया. शुक्रिया प्यारे बाबा, शुक्रिया, शुक्रिया फरिश्तो.